नमस्कार. आजच्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी बनवणार आहे पुरणपोळी. इकडं डाळ शिजत घातली होती आणि दुसरीकडे मी गूळ किसून ठेवला होता. सकाळची देवपूजा करून घेतली आणि सकाळचं वातावरण बघू शकता, खूप ऊन पडलं होतं बाहेर. आणि ही आमची तुळस, छोटं रोप आणलेलं एकदम, आणि आता खूप मोठी पण झाली आणि खूप छान प्रकारे फुललेली आहे. इकडं कुकर बंद केला, डाळ शिजलेली होती. यानंतर ती डाळ व्यवस्थित एका पुरणाच्या चाळणीमध्ये काढून घेतली. त्यातील सर्व पाणी निघून गेल्यानंतर बघू शकता, तर हे एवढं येळवणी निघालेलं आहे. आमच्याकडे याला येळवणी असं म्हणतात, तुमच्याकडे काही वेगळं पण म्हणू शकत असेल. डाळ व्यवस्थित शिजलेली होती. यानंतर मी पुरण करण्यासाठी घेतलं आणि पुरण करून घेतलं. दुसरीकडे गॅसवर गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं, कारण मला बनवायची होती गुळवणी. यासाठी मी इकडं पाणी ठेवलेलं होतं. पुरण करून घेतलं आणि त्यानंतर मसाल्याची तयारी केली. त्यासाठी मी लसूण सोलून ठेवलेला होता. येळवणी, इकडं पुरण आणि इकडं मसाल्याची तयारी. यानंतर पाणी गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये गूळ ॲड केला. इकडं पाहू शकता, इकडं डाळ काढून ठेवली होती, जी की आपल्याला आमटीसाठी वापरायची होती. पायल साळवे या ताईंची कमेंट आलेली की खूप छान व्हिडिओ आणि मी तुम्हाला सपोर्ट करते, तुम्ही पण करा. तर खरंच खूप खूप थँक्यू. इकडे बघू शकता, पुरण एकदम पेढ्यासारखं मऊसूत झालेलं आहे. मी आमटी करण्यासाठी तयारी करत होते. इकडं कढई गरम करण्यासाठी गॅसवर ठेवली आणि तेल तापू दिलं. नंतर त्यामध्ये जिरं मोहरी टाकून व्यवस्थित मसाला भाजून घेतला. मसाला व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यामध्ये चटणी टाकली. यामध्ये नंतर गरम मसाला टाकून त्यामध्ये शिजवलेली डाळ आणि जे आपण काढलेलं येळवणी होतं ते त्यामध्ये मिक्स केलं. कोथिंबीर टाकली, मीठ टाकलं. अशा प्रकारे आपली कटाची आमटी तयार झालेली आहे. प्रॉपर शूट घेता येत नाही रेसिपी दाखवताना, कारण असं मोबाईल पकडणं अवघड होऊन जातं. इकडं भजी बनवण्यासाठी मी तयारी करत होते. इकडं कांदा वगैरे कापून घेतलेला आहे. नंतर यामध्ये जिरं, कोथिंबीर, हळद, मीठ आणि हिरवी बारीक कट केलेली मिरची टाकून घेतली. भजी करण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे, ते थोडा वेळ झाकून ठेवलं. इकडं कणिक मळण्यासाठी घेतली आणि तेल गरम करण्यासाठी कढई ठेवलेली होती. यानंतर मी भजी करण्यासाठी सुरुवात केली. यानंतर ते गरम तेलाचं मोहन मी त्यामध्ये मिक्स केलं आणि अशा प्रकारे भजी तयार करायला घेतली. कांदा भजी. मोबाईल पकडला की दुसऱ्या हाताने दाखवावं लागतं. तर इकडे अशा प्रकारे आपली भजी तयार झालेली आहे. यानंतर पोळ्या करण्यासाठी मी तवा गरम होण्यासाठी गॅसवर ठेवला.
आणि पोळ्या करून घेण्यासाठी घेतल्या. इकडं मी तव्यावर पोळी टाकलेली आहे. इकडे मी पोळ्या तयार करून घेतल्या आणि अशा प्रकारे माझ्या पोळ्या तयार झाल्या. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.